नमस्कार, मैं हूं आचार्य सूरज पाल यादव। आप देख रहे हैं सूरज लोक मीडिया। सूरज लोक मीडिया में आपका हार्दिक स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। सुरू असताना याचा सन्मान आणि याचं संघ याचे अध्यक्ष श्री जयंतजी सोनटाके साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे। जोरदार टाळ्या द्यायसाठी असू द्या। मोहनजी दहीकर साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या असू द्या। विशेष म्हणजे आता जास्त विलंब न लावता तर आज आपण ज्यांच्या दृष्टीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे याचं संपूर्ण श्रेय जात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि प्रमुख मार्गदर्शक आमचे आदरणीय पोलीस आयुक्त श्री अशोक डोंगरे सर, कार्यक्रमास विशेष मार्गदर्शक आपले अपर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख सर, आजच्या या कार्यक्रमास भिवंडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सोनटक्के सर, माझे सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती त्यांना म्हणावं असे आमच्या भिवंडी शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक। सर, ज्येष्ठ नागरिक म्हटलं की एक प्रकारे एक वेगळीच संवेदना येते। पण खरं म्हटलं कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाचा इथला विषय आला की गावाकडे आईवडिलांची आठवण होतं। आमचे आईवडील देखील ज्येष्ठ नागरिक म्हणून आमच्या गावाकडे जगतात, आम्ही इथे आहोत। आपल्या कित्येकांची मुलं परगावी परदेशी कुठेतरी नोकरी करायला असणार आणि जसजसं व्यक्ती उतार व्हायला लागतो तसतशा काही संवेदना, काही जाणीवा हळव्या होतात, काही संवेदना कमी होतात आणि निश्चितच फक्त शरीर कुठल्या तरी व्याधीला बळी पडतं, कुठल्या तरी गुन्हेगारांच्या कुठल्या तरी गुन्हेगारी कृत्याला बळी पडतं आणि व्यक्ती हतबल व्हायला लागतो। आपल्या देशाचा जर विचार केला तर एकदा तरुण असलेला भारत, तरुणांचा देश आता काही वर्षात हळूहळू सगळे वृद्धत्वाकडे वळायला लागते। आज आपण आहात, काही वर्षांनी वाजत राहू। स्वागत देत आहोत। पण त्याचसोबत आता विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या देखील समस्या कशा हाताळाव्यात, त्यांना पोलीस म्हणून कसं सामोरं जावं, ही एक नवीन क्षेत्र आमच्याकरिता निर्माण होत आहे। आदरणीय पोलीस आयुक्त सरांनी या ठाणे आयुक्तालयाचा जेव्हा चार्ज घेतला तेव्हापासून ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्याकरिता होणारा सहकार्य सरांच्या कळीचा मुद्दा आहे। आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला सरांच्या मार्गदर्शनातून ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन झालेला आहे। या ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये एक अधिकारी, 2 अंमलदार आणि त्यांच्या मदतीला फील्डवर काम करणारे आमचे इतर सहकारी अशी सर्व मंडळी आहेत। यातून सरांच्या मार्गदर्शनाचा प्रयत्न चालू आहे की आपण आमच्यापर्यंत नाही आलो तर आम्ही आपल्यापर्यंत येऊ। कारण बरेचदा असं घडतं की ज्येष्ठ नागरिकांना काहीतरी घडलं तर नेमकं कुठे जावं कळत नाही, नेमकं काय करावं कळत नाही, किंवा पोलिसांच्या वर्दीविषयी एक प्रकारची भीती किंवा दुरावा वाटायला लागतो। तो कसा कमी करता येईल, त्यांना कसं सहकार्य करता येईल, ही आमची ज्येष्ठ नागरिक कक्षाची संकल्पना माननीय महोदयांच्या संकल्पनेतून आली आणि त्याला आम्ही पुढे नेत आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख साहेब, परिमंडळ 2 भिवंडी डॉक्टर श्री मोहन दहीकर साहेब आणि उपस्थित सर्व माझे अधिकारी वर्ग, अंमलदार आणि आपण सर्व उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, आपल्या सर्वांचं मी परिमंडळ 2 अंतर्गत 6 पोलीस स्टेशन नारपोली, भोईवाडा, निजामपुरा, शांतीनगर, कोंडगाव, निजामपुरा या सर्वांचं मी इथे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक मेळावा यासाठी आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। आम्ही वर्दीतील पोलीस अधिकारी जरी असलो, वर्दीतील पोलीस आम्ही
परिवारातले असतो तरी आमच्या घरामध्ये देखील आमचे आई वडील, काका, मामा असे ज्येष्ठ नागरिक आमच्या घरामध्ये आहे. तर ज्येष्ठ नागरिकांबद्दलची जाणीव आणि कर्तव्य हे आम्हाला घरातूनच आम्हाला समजलेले आहेत आणि आम्ही पोलीस स्टेशनला येऊन पोलीस कर्तव्य करत असताना ती जाणीव आणि कर्तव्य ठेवून आम्ही आपल्या सेवेशी नेहमी हजर असतो. मोबाईलमध्ये आता इंटरनेट देखील आहे, त्यामुळे आपण वेगवेगळ्या वेबसाईट किंवा काही बँकेचे ॲप्लिकेशन असं आपण बघत असतो, बरोबर आहे ना. पण ह्या मोबाईलचा फायदा आहे, आपण आपल्या आपतेष्टांशी मित्रांशी आपण बोलू शकतो, सकाळी व्हॉट्सअपवरती गुड मॉर्निंग मेसेज करू शकतो. हे सर्व चांगल्या गोष्टी आहेत की नाही. पण त्याचा वापर योग्य प्रकारे झाला तर आजकाल काय झालंय की सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड, सुना हे सायबर क्राईम ऑनलाईन फ्रॉड शब्द कानावर गेलाय का. तर हे ऑनलाईन फ्रॉड, सायबर फ्रॉड हे अशा प्रकारे आहे की तुम्हाला आपल्या मोबाईलवरती अननोन नंबरवरून फोन येतो. फोनवरनं तुमचा बँक खाते क्रमांक, OTP, पासवर्ड मागितला जातो. तो दिल्यानंतर किंवा एखादी लिंक शेअर केली जाते, ती लिंकवरती क्लिक करा, डाउनलोड करा. मग त्या माध्यमातून जे फ्रॉडस्टर आहेत ते तुमचे अकाउंटचे डिटेल घेतात किंवा तुम्हाला खात्यावरती अमाऊंट ट्रान्सफर करायला लावतात आणि अशा प्रकारे आपली फसवणूक केली जाते. तर त्यामुळे आपलं नेट बँकिंग सुरक्षित ठेवा आणि आपण सायबर क्राईमचे बळी ठरणार नाही हे तपासा. अनोळखी नंबरवर बँक खाते वगैरे मागितलं किंवा पासवर्ड मागितलं तर कोणाला शेअर करू नका. कोणतीही बँक पासवर्ड किंवा ह्या गोष्टी मागत नसते. आपला मोबाईल कुठल्या अनोळखी इसमाकडे देऊ नका, जेणेकरून तो तुमचा मोबाईलचा डेटा हा प्राप्त करेल आणि तुमची फसवणूक करू शकतो. आता नवीन नॅशनल हेल्पलाईन नंबर 1930 आहे, तो आपल्या मोबाईलमध्ये लक्षात ठेवा की जेणेकरून तुमची काही तक्रार असेल तर तिथे तुम्ही तात्काळ दाद मागू शकता. माननीय अशोक डुंगरे साहेब, परिमंडळ बोर्डचे उपायुक्त माझे सहकारी श्री मोहन दहीकर, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री जयंत सोनटक्के सर आणि इथं उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व माझे सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की पोलीस विभाग असा विभाग आहे की ज्याचा समाजातील सर्व घटकांशी संबंध येतो. मग तो रस्त्यावरचा भिक्षेकरी असेल किंवा एक राष्ट्रप्रमुख असेल, कुठल्या ना कुठल्या स्तरावर संबंध येतो. आणि हा असा विभाग आहे की तो फर्स्ट रिस्पॉन्डर आहे कुठल्याही परिस्थितीला. आपल्याला माहीतच आहे की कुठलाही गुन्हा घडला किंवा कुणाची काही तक्रार असेल तर त्याला पहिले पोलीस स्टेशनला यावं, नंतर तो गुन्हा दाखल होईल, नंतर कोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टापर्यंत केस जाईल. परंतु जो पोलीस प्रथम पहिल्या क्षणी जो निर्णय घेतो आणि न्याय देण्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र पोलीस दल हे महाराष्ट्र राज्याप्रमाणे प्रोग्रेसिव्ह आहे आणि आपण सर्व समाज घटकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः आपल्याकडे महिला आणि लहान मुलांच्या प्रश्नांबाबत जास्त संवेदना जाणीव असतात. त्याच धर्तीवर माननीय पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून हे ज्येष्ठ नागरिकांबद्दलचे जे कामकाज सुरू केलेलं आहे मागच्या 3-4 महिन्यापासून, आपल्याला ज्येष्ठ नागरिकांची आठवण केव्हा होते जेव्हा कुठला तरी फार गंभीर गुन्हा घडतो आणि मग त्यावेळेस मग प्रश्न निर्माण होतो की ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत काय. तर हे नंतर फायर फायटिंग करण्यापेक्षा माननीय पोलीस आयुक्तांनी अगोदरच या जे प्रश्नाची दखल घेऊन
आपल्यापर्यंत पोहोचण्याचा, आपल्या अडीअडचणी जाणून घेण्याचा आणि कुठली अडचण आली तर आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक यंत्रणा तयार केलेली आहे ज्येष्ठ नागरिक कक्षामार्फत. तर आपल्या सर्वांना जी नोटबुक दिलेली आहे, त्यांनी संपर्क क्रमांक दिलेला आहे. तर आपण आपापले पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी असतील, सिनियर पी आय असतील, बीडचे अधिकारी असतील आणि ज्येष्ठ नागरिक कक्षाचे अधिकारी यांचे नंबर लिहून ठेवा, जेणेकरून अडीअडचणीच्या काळी तुम्हाला ते कामी येतील. तर आपला एकंदरीत आपली शारीरिक आणि मानसिक जी परिस्थिती असते त्याचा दुरुपयोग करून जे समाजातील अप्रवृत्ती आहे ते आपल्यापासून लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्याला याच्यापासून बचाव करायचा आहे. आमचे पी आय आवडकर यांनी वेगवेगळ्या तुम्हाला गुन्हे आणि कसे प्रतिबंध करायचे याविषयी सविस्तर माहिती दिलेलीच आहे. तर मला आता नोकरी करताना विशेषतः 2 बाबी जास्त जाणवल्या. एक तर जी हात चालाकी होते तर ते इन्व्हेरिएबली त्याच्यात ज्येष्ठ नागरिकच हा विक्टीम असतो. रस्त्यावर कुणाला तरी थांबवणार, पुढे जी चोरी चालू आहे, दरोडा पडलाय, पोलीस चेकिंग चालू आहे, तुम्ही तुमचे दागिने घालून लपून ठेवा, किंवा पुढे शेठचा वाढदिवस आहे, ते कपडे वाटताय, साडी वाटताय, की वाटताय, तुमचे दागिने बघितले तर तुम्हाला ती गरीब वाटणार नाही तुम्ही, आणि म्हणून ते लपून ठेवा. आणि आजच्या लगेच हे जे असे फसवणुकीचे प्रकार घडतात तर त्यासाठी आपल्या ज्या काय आता वयाच्या, शरीराच्या, मानसिक मर्यादेचा विचार करता आपण शक्यतो कुठेतरी घरातला तरुण व्यक्तीसोबत ठेवावा, किंवा मग हे जे दागिने घ्यायचं वगैरे टाळावं. आणि दुसरा जे प्रकार आहे तर आजचं हे इंटरनेटचं युग आहे आणि हे इंटरनेट मार्फत खूप मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत आहे. त्याच्यात काही न कळतपणे काही याच्यात ज्येष्ठ नागरिकांचंही जास्त ओव्हर ॲक्टिव्हिटी त्याच्यावर असते. तर आपल्या सर्वांना माझं हेच विनंती आहे की आपल्याला कुठलेही येणारे अनोळखी लिंक असतील तर त्या अजिबात तुम्ही त्याच्यावर त्या लिंकवर जाऊ नये. त्यामार्फत मग तुमची सगळी माहिती घेऊन तुमच्या बँक खात्याचे ट्रान्झॅक्शन होऊ शकतात किंवा तुमच्या नावावर घेतले जाऊ शकतात. त्यानंतर आपल्याला आलेला OTP अजिबात कुणाला शेअर करायचा नाही. आजच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त श्री मोहन दहिकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री जयंत सोनटक्के, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस अधिकारी, वाघवाणी भगिनी, एक अतिशय चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. काय असतं की आपण भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 असं मानतो. जगाच्या इतर बऱ्याचशा भागामध्ये हे वय 65 असं मानलं जातं. पण जगात सर्वात जास्त 100 वर्ष पूर्ण करणारे नागरिक कुठे आहेत त्याचे काही कल्पना आहे आपल्याला? जपानमध्ये आहे. तर जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं वय 75 मानलं जातं. म्हणजे वय वर्ष 65 ते 74 या वयामध्ये त्यांना ज्येष्ठ पूर्व नागरिक असं म्हटलं जातं. त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हटलं जात नाही. पण आपल्याकडं ठीक आहे 60 हे वय आहे. बऱ्याच जणांना सोनटक्के सरांनी सांगितलं की शाळेत केल्यानंतर ते वाटतच नाही. अगदी खरं आहे. त्यामुळे आपण पण हळूहळू जपानच्या दिशेला पुढे चाललेलो आहोत. आणि मला खात्री आहे 10-15 वर्षामध्ये आपण नक्कीच भारतामध्ये देखील हे वय 70-75च्या आसपास आलेलं असेल. काय की आपण जेवढे लहान होतो, तुम्ही असाल मी असाल, त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि ते असल्यामुळे कसं आहे की घर हे गोकुळ असायचं असं आपण म्हणतो. म्हणजे घरामध्ये आजी आहेत, आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, काका काकी आणि लहान मुलं भरपूर. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य किंवा त्यांची सुरक्षा हा प्रश्न फारसा गंभीर नव्हता. परंतु समाज बदलत चालला, समाज व्यवस्था बदलली, कुटुंब व्यवस्था बदलत चालली आणि त्यामुळं नोकरी धंद्यासाठी म्हणून मुलांना पण आता बाहेरगावी कामाला जायला लागतं, बाहेर देशामध्ये जायला लागतं. त्यामुळं आपल्या आईवडिलांबरोबर राहण्याचं सौभाग्य प्रत्येक मुलाला किंवा मुलीला मिळेल असं नाही आहे. तो जमाना आता हळूहळू बदलत चाललेला आहे.
DCPने आता सांगितलं की त्यांच्या एवढे गावे असतात, माझे पण एवढे गावे असतात. त्यांना इकडे बोलवते ती फारशी येत नाही, आल्यानंतर 2 दिवसामध्ये लगेच जायचं म्हणतात. त्यामुळं या एकट्या राहणाऱ्या किंवा दुकट्या राहणाऱ्या पती पत्नी मिळून राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या देखील थोड्या वेगळ्या पद्धतीने हाताळणं आवश्यक आहे. काय असतं की वयोवर्ष 25 आणि वयोवर्ष 65 आपण जर विचार केला तर शारीरिक ताकद कमी झालेली असते, शारीरिक व्याधीमान लागलेल्या असतात, बऱ्याचशा प्रमाणामध्ये मनाची पण तेवढी उभारी राहिलेली नसते. कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात असं आपण म्हणतो, परंतु त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या संपत नाही. आपल्याला 10वी ॲडमिशन कुठे मिळत आहे, मुलीचं कसं चाललंय, त्या सगळ्याच चिंता असतात, अडचणी असतात. आणि अशा काळामध्ये जर आपल्यासोबत कोणी नसेल किंवा संपर्क साधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी जर कोणी नसेल तर मग फार मोठा मानसिक पोकळी पण मोठी निर्माण होते, शारीरिक व्याधी तर असतातच. तर त्यामुळं अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांकडे एक वेगळा समाजगट म्हणून पाहणं देखील खूप आवश्यक आहे. तर बाकी सगळ्या सुरक्षेच्या मुद्द्यांचा उल्लेख DCP आपल्या आडमकरांनी एक समावेश केला. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, घरामध्ये बऱ्याच वेळेला काम करण्यासाठी मुलगी ठेवली जाते किंवा काम करायला माणूस ठेवला जातो. हा माणूस कदाचित बाहेरच्या शहरामधून, बाहेरच्या जिल्ह्यामधून, बाहेरच्या राज्यामधून काम केलेला गुन्हेगार देखील असू शकतो. या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे यांचं व्हेरिफिकेशन होणं देखील तेवढंच आवश्यक आहे. आणि आमच्या सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या आहेत की आपल्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन आपण नक्की करून द्या. गोंडी अजून एक कसं एक तालुक्याचं ठिकाण आहे, अजून एक तालुक्याचा आपलेपणा जिव्हाळा गोंडीमध्ये आहे. बऱ्याच घरामध्ये काम करणाऱ्या कोणकडे सुद्धा 30-30 वर्ष जुने असतील. तो एक जमाना होता, अजूनही थोडा थोडा आहे, पण तो जमाना आता जात चालला आहे. आता प्रायव्हेट कंपनीच्या थ्रू कोणीतरी कामाला ठेवणं असे प्रकारे वाढायला लागलेले. त्यामुळे त्यांचं देखील व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. आपली काही अडचण असेल त्या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला पोलीस स्टेशनला फोन करण्याचा मोकळेपणा आपल्यामध्ये असला पाहिजे आणि त्याप्रमाणे पोलिसांचं देखील वर्तन असलं पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व समस्यांचं जितकं होईल तेवढं पोलिसांच्या वतीनं सुरक्षा हा एक भाग झाला. पण मी तर या सूचना दिल्या आहेत की जर सुद्धा घरामध्ये कोणी आजारी असेल आणि त्यानंतर औषध आणायला कोणी नसेल तर आपल्या कर्मचारी जाईल आणि औषध आणावे, त्या सूचना देखील दिलेल्या आहेत. पोलिसांची कामं नेहमी चालूच असतात, पण ज्येष्ठ नागरिकांची कामं करणं हे पुण्याचं काम आहे. त्यामुळे हे काम प्रत्येकाने व्हायला पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण आता कक्ष स्थापन केलेला आहे, पण त्या कक्षाचं काम देखील चाललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ एक कार्यक्रम घेण्यापुरता असेल याचं ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेचं स्वरूप राहता कामा नये. दर महिन्यामध्ये आपला संपर्क असला पाहिजे. आता आपल्याकडे इथे लोकला ज्येष्ठ नागरिक संघटना आहे, पण वेगळे सर मला खात्री आहे की खूप इन्फॉर्मल ग्रुप पण असतील की जे रजिस्टर्ड नाही आहेत, काही नाही, पण तरी सुद्धा 10-15 ज्येष्ठ नागरिक जमतात, नानावंदी बांधला जमतात, सकाळी बसून गप्पा मारतात. तर असे सुद्धा त्या लोकांना सुद्धा आपण इन्व्हॉल्व करू. कसं असतं अशा कार्यक्रमांना जे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत ही लोक येऊ शकतात. बऱ्याच वेळेला ज्येष्ठ नागरिक बेड रिडर पण असतात, थोडावर फिरून असतात, त्यांना येता येईल असं नाही. त्यांच्यापर्यंत देखील ज्येष्ठ नागरिक संघही पोहोचला पाहिजे आणि पोलिसही पोहोचले पाहिजेत. आपण सगळ्यांनी मिळून पोहोचणं आवश्यक आहे. त्याच्यापर्यंत जाणं, त्यांना मदत करणं हे देखील करणं खूप आवश्यक आहे. आणि आपण जो उपक्रम आता सांगितला की आपल्या 1 महिन्यातून एक हे असतो, मेळावा असतो, तर माझी DCPना विनंती आहे की त्या मेळाव्याला पोलीस अधिकारी अवस्था उपस्थित राहील. बऱ्याच वेळेला फार साध्या गोष्टी असतात की घरामध्ये काहीतरी वाद असतो, मुलांचा आणि वडिलांचा प्रॉपर्टीवरून वाद असतो, बिझनेसवरून वाद असतो, असं सुनेचं पटत नाही. अशा वेळी कसं असतं की जरा पोलीस आपल्या संपर्कामध्ये आहेत हे समजणं आणि पोलीस ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष लक्ष देतात हे समजणं देखील आवश्यक असतं. आपल्या घरामध्ये देखील आवश्यक असतं, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये देखील आवश्यक असतं. आणि यांनी कॉल केल्यानंतर पोलीस यांच्याकडे येतात हे देखील सगळ्यांना समजणं आवश्यक असतं. त्यामुळं त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात संपूर्ण पद्धतीने, सर्वांगीण पद्धतीने जितके मदत करता येईल तेवढं करण्याचा आपण या निमित्तानं नक्की प्रयत्न करूया. आणि फक्त हे 60 हा एक मोठा टप्पा झाला. आपल्या सगळ्यांना सेंचुरी मारायची आहे, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी यासाठी माझ्या सर्वांना शुभेच्छा. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि पोलिसांची विचारांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचं प्रोग्राम इकडे पाठवत असं
यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. डॉक्टर प्रगती पाटीलजी अपर पुढे साहित्य आणि श्री विनायकी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत तज्ञ डॉक्टर प्रसाद महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना सप्ताह साजरा होतोय 2 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत आणि या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा समस्या वेगळ्या असतात. समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळं वयवर्ष 60पेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि त्यातही विशेषतः एकटे राहणारे किंवा पती पत्नी असं राहणारे, मुलांपासून राहणारे यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांच्याबद्दल त्यांची सुरक्षितता, त्यांनी कोणकोणती खबरदारी घ्यायची, त्यांच्या घरामधल्या काम करण्यापासून कोणती खबरदारी घ्यायची वगैरे यांसाठी त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांचं आरोग्य शिबिर आयोजित करणं हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आणि मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की भिवंडी पोलिसांनी अतिशय लक्ष देऊन स्थानिक जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यांच्याबरोबर सहकार्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आणि मेळावा आयोजित केला. सबसे पहले खबर पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें, लाइक करें, आइकॉन बटन दबाना ना भूलें.